रोखठोक उत्तराला प्रत्युत्तर देणारं नेतृत्व म्हणजे नितेश राणे। सहसा कोणाविषयी ते बोलत नाहीत आणि बोलले तर ते काळजामध्ये आघात करून जातात त्यांचे शब्द। असे सुटलेल्या बाणासारखं रोखठोक उत्तर म्हणजे नितेश राणे यांनी स्टेटमेंट देताना मनोज जरांगे पाटलांवरती हल्लाबोल असा केला की तो सर्वांच्या हृदयावरती आघात करील आणि सर्वांना विचार करायला भाग पाडेल, असं स्टेटमेंट त्यांनी काल दिलेलं आहे। जरांगे पाटलांविषयी नक्की ते काय बोलले, कशामुळे बोलले आणि अशी बोलण्याची वेळ का आली, हे सर्व काही पाहू। न्यूज तडका फडकी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटेला प्रेस करा। संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील हे 1.5 वर्षापासून मराठा आरक्षणासाठी लढत आहेत, लढा देत आहेत आणि हा लढा समाजासाठी, गोरगरीब जनतेसाठी, समाजाला मोठं करण्यासाठी त्यांनी लढा उचललेला। हे टोकाचं पाऊल त्यांनी जीवाची बाजी लावलेली, हे सर्व काही समाजासाठी आहे। त्यांचा स्वतःचा स्वार्थ यामध्ये आहे की नाही हे तुम्ही ठरवा। कारण सध्या तर असं दिसतंय की जरांगे पाटील हे समाजासाठी लढत आहेत, परंतु राजकारणामध्ये कोणावरही काहीही संशय घेऊन अफवा पसरवण्यात येत असतात। परंतु यामध्ये आता जरांगे पाटलांनी सुद्धा स्पष्ट सांगितलं की कुणी कितीही आरडा, माझा निश्चय ठाम आहे, माझं ध्येय उद्दिष्ट फक्त समाज आहे, असं त्यांनी सांगितलं आणि अल्टिमेट सुद्धा दिला। आता उद्याच्या 5 जानेवारीला मी आमरण उपोषण करणार आणि शेवटचा असेल जीव गेला तरी माझा चालेल, पण समाजाचं कल्याण करूनच मी जाणार। यावरती नितेश राणे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आणि त्यांनी बोलत असताना असं काही सांगितलं की ते अगोदर तुम्ही ऐका, त्यावर आपण चर्चा करू। तुम्ही नेमकं मराठ्यांसाठी लढताय का मराठ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुसलमानांची सेवा करताय, हे कधीतरी स्पष्टता येऊन दे। तर नितेश राणे म्हणतायत मराठा समाजाच्या खांद्यावरती बंदूक ठेवून मुस्लिमांचं कल्याण केलेलं आहे आणि जास्त फायदा हा मुस्लिमांना झालेला आहे। ज्या वेळेला जरांगे हे गोधड्यात होते, म्हणजेच लहान होते, त्यावेळेला नितेश राणे यांनी मराठाला आरक्षण देऊन बघितलेलं आहे, परंतु काही कारणास्तव ते टिकलं नाही, कारण त्यांचेच समाजातील त्यांचेच विरोधक आहेत। तर जरांगे पाटलांनी दरेकरांना, देवेंद्र फडणवीस यांना, नितेश राणेंना कोणालाही वैयक्तिकरित्या टार्गेट करू नये, आरेकारीची भाषा करू नये, कारण खूप महागात पडेल, असं नितेश राणे यांनी स्पष्ट वक्तव्य या इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं आहे। कारण मराठा समाजाला आरक्षण दिलं असेल, कोणमी नोंदी असेल, गॅझेट असेल, काही असेल, ते फक्त महायुती सरकारनेच दिलं, इथून मागं कोणत्या सरकारने दिलं नाही, हे विसरून गेले जरांगे पाटील आणि वैयक्तिक ट्रोल करायला सुरुवात केली। नेमकं कोणाच्या सांगण्यावर करतायत, का करतायत आणि कशामुळं करतायत हे मतं बाजूला ठेवलं आणि आंदोलन बनून मराठा समाजाला घुमवत राहिले जरांगे पाटील, असं स्पष्ट नेतृत्व आणि स्पष्ट स्टेटमेंट नितेश राणे यांनी काल इंटरव्ह्यूमध्ये दिलेलं आहे। तर नक्की तुम्हाला नितेश राणे यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं? त्यांनी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अशी ही चर्चा चालू आहे की आधुनिक अल्लाचा जन्म मनोजदादा जरांगे पाटील यांच्या रूपाने तर झाला नाही, असा घातक हल्ला नितेश राणे यांनी जरांगे पाटलांवरती केलेला आहे। मराठा बांधव एकजुटीने जरांगे पाटलांच्या पाठीमागे उभा आहे आणि एकजुटीने जरांगे पाटलांची साथ देत आहे आणि यातच हे असे स्टेटमेंट समोर येत आहेत। त्याचं कारण म्हणजे जरांगे पाटलांनी आंदोलन करत असताना मराठा समाजासाठी आरक्षणासाठी लढा हाती घेतला आणि त्या लढ्याला पुरेसं यश आलेलं नाही, काही आलं आणि काही अडकलं। तर यामध्ये त्यांनी वैयक्तिकरित्या काही मधल्या काळामध्ये ट्रोल करायला सुरुवात केली, त्याचाच परिणाम हे असे स्टेटमेंट समोर येत आहेत। कारण आपल्याला जे पाहिजे ते मागायचं तर सरकारलाच मागावं लागेल ना, मग असंच भूमिका जरांगे पाटलांनी मागितली, आम्हाला आरक्षण पाहिजे म्हणून लढा उभा केला, सरकारने ते प्रयत्नही केला, महायुती सरकारने, परंतु जरांगे पाटलांच्या मागण्या ते विचार करायला लावणाऱ्या आहेत, यामध्ये त्याला वेळ काळ लागू शकतो। परंतु जरांगे पाटलांच्या वैयक्तिकरित्या आरेकारीच्या भाषेमुळे हे असे स्टेटमेंट समोर येत आहेत। असं तर सध्या
दिसून येत आहेत. तर जरांगे पाटलांना होईल तेवढा सपोर्ट मराठा बांधवांनी करायला पाहिजे, नाहीतर राजकीय खेळ करून जरांगे पाटलांना दाबण्याचा सुद्धा प्रयत्न करू शकतात. तर नक्की तुम्हाला नितेश राणे यांच्या स्टेटमेंटबद्दल काय वाटतं, नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.